नमस्कार मित्रांनो, आज आपण सध्याच्या घड्याची सर्वात मोठी बातमी अशी घेऊन येत आहोत, ती म्हणजे आपल्या भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉरची मोजणी ही सुरू झालेली आहे। म्हणजेच भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी महामार्गाची प्रकल्पाची मोजणी आता एकदम प्रत्यक्षरित्या अशी सुरू झालेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। आता फक्त कागदावर नाही तर गावागावात शेताशेतात भूमी मोजणीचे काम हे सुरू झालेले आहेत। हा प्रकल्प भारतासाठी एक नवं स्वरूप देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आमच्यासोबत राहा, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या महामार्गामुळे कशा प्रकारे महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं हे भविष्य बदलणार आहे। यामध्ये सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे भारत माता एक्सप्रेसवे म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर आपण ते थोडक्यात जाणून घेऊया। हा एक राष्ट्रीय दर्जाचा महामार्ग कॉरिडॉर आहे, जो उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जोडणारा गोल्डन स्पिन असा ठरणार आहे। दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे। आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या शहरांऐवजी थेट जिल्हा पातळीवरील गावांना हे नेटवर्क असं कव्हर करणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याची मोजणी सुरू झाली आहे। सरकारी यंत्रणा आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात सीमारेषा आखल्या जात आहेत। मोजणी सुरू होणं म्हणजे नेमकं काय? तर आता प्रश्न तोच पडतो की मोजणी सुरू होणं म्हणजे नेमकं काय होतंय? मोजणी सुरू म्हणजेच सर्वे वर्क। त्यासाठी गव्हर्नमेंटनी स्पेशल असं वर्ड आहे, तो म्हणजेच सर्वे वर्क। ज्या ज्या गावातून हा महामार्ग जाणार आहे त्या गावात सर्वेअर अधिकारी ही मोजपट्टी घेऊन शेतामध्ये उतरतात आणि मोजणी करतात। कोणत्या शेतातून किती जमीन लागणार आहे, कुठं ब्रिज आहे, कुठं पूल आहे, कुठं टोल प्लाझा असणार आहे, कुठं याची लांबी रुंदी कमी जास्त करायची आहे, त्या नकाशावरील सरकारी नकाशानुसार याची नोंद घेतली जाते आणि त्या नोंदीनुसार शेतीची ही मोजणी केली जाते। म्हणजे हा प्रकल्प केवळ चर्चाच नाही तर अंमलात आणण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे। म्हणून आम्ही परत सांगतो, भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉरची मोजणी ही सुरू झाली आहे। अशा मोठ्या प्रकल्पात शेतकऱ्यांचा प्रश्न हा सर्वात आधी येतो। होय, काही शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, पण लक्षात ठेवा, 5 पट मोबदला हा भरघोस नुकसान भरपाई सरकार देणार आहे। ज्यांच्या जमिनी त्यांना फक्त पैसेच नाही तर नवीन रोजगार, नवीन उद्योग, हॉटेल्स, पेट्रोल पंप्स अशा संधी या उपलब्ध होणार आहेत। म्हणजेच एकंदरच नव्हे तर आर्थिकच नाही तर सर्वांगीण विकासाने हा माणूस समृद्ध होणार आहे। आणि या सर्व गोष्टींची सुरुवात कशाने झाली आहे? तर ही मोजणी सुरू झाली आहे त्यामुळे, कारण मोजल्याशिवाय नुकसान भरपाई पाठवता सुद्धा येत नाही। मित्रांनो, याआधी आपण महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्ग चर्चेतही होता। हा महामार्ग 371 गावांमधून जाणारा महामार्ग कृष्णा वारणा नदीच्या पात्रातून जाणार असल्याने शेतकरी व नेते यांचा विरोध करत होते। पण आता भारत माता एक्सप्रेसवे हा वेगळ्या पद्धतीने आखला गेला आहे। या महामार्गामुळे नदीपात्र सुद्धा बिघडणार नाही किंवा पर्यावरणालाही कोणता धोका होणार नाही आणि यात विकास हा 100% होणार आहे। आणि याची खात्री करण्यासाठी सर्वात आधी काय झाले आहे ते म्हणजे मोजणीचं काम। या महामार्गामुळे महाराष्ट्रात एक क्रांती घडणार आहे। थेट शेतमाल किंवा शेतीतील जे पिकणारं आपलं उत्पन्न आहे ते थेट मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये हा माल आपला खराब होण्याच्या आत हा पोहोचणार आहे। म्हणजेच टोमॅटो असतील, आपले वांगे असतील,
त्यानंतर आपली मक्का, ज्वारी, बाजरी, आपलं शेतामध्ये जे पण पिकणारं आपलं उत्पन्न आहे किंवा फळभाजीपाले आहेत, या पोचण्यासाठी हा कालावधी कमी लागणार आहे. म्हणजेच तो माल खराब होण्याच्या आत हा बाजारपेठेत जाणार आहे. रोजगारासाठी हजारो संधी निर्माण होणार आहेत. पर्यटन स्थळांना नवसंजीवनी सुद्धा मिळणार आहेत. स्थानिक उद्योगांना बाजारपेठ मिळणार आहेत. या सर्व फायद्यांची सुरुवात कुठून झाली आहे तर मोजणीपासून झाली आहे. होय मित्रांनो, हीच खरी सुरुवात आहे. आता प्रश्न पडलाय तो म्हणजे पुढचं पाऊल काय असणार आहे. याचं पुढचं पाऊल म्हणजे मोजणी पूर्ण झाल्यानंतर भूमी अधिग्रहण म्हणजेच लँड ॲक्विजिशन सुरू होणार आहे. त्यानंतर लगेचच हे रस्त्याचं काम सुरू होणार असून आणि तो महामार्ग पूर्ण होण्याच्या टप्प्यात ही पहिली पायरी ही पूर्ण करणार आहेत. म्हणजेच हा महामार्ग आता थांबणारा नाही. म्हणून परत सांगतोय मित्रांनो, भारतमाता एक्सप्रेसवे कॉरिडॉरची मोजणी सुरू झाली आहे. पण तो क्षण ज्यानंतर भारत बदलणार आहे, महाराष्ट्रसुद्धा बदलणार आहेत आणि महाराष्ट्रासारखे अनेक राज्य हे बदलणार आहेत आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यात मोठा फरक पडणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास किंवा इन्फॉर्मेटिव्ह असल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत, आपल्या ज्या मित्राचं शेतजमीन किंवा प्लॉट, घर हे आपल्या याच्या भारतमाता एक्सप्रेसवे कॉरिडॉरमध्ये जाणार आहेत, या महामार्गात जाणार आहेत, तर त्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसुद्धा सुरू ठेवा, जेणेकरून पुढच्या अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी हे मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.